भारतामध्ये अचानक गॅस सिलेंडरची कमतरता का जाणवते आहे? काही शहरांमध्ये तर हॉटेल बंद होण्याचीही वेळ आली आहे आणि यामागचं कारण आहे हजारो किलोमीटर दूर सुरू असलेलं अमेरिका आणि इराणचं युद्ध. मिडल ईस्टमध्ये वाढलेल्या तणावाचा परिणाम आता भारतावर दिसू लागलाय. अनेक शहरांमध्ये कमर्शियल गॅसचा पुरवठा कमी झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मुंबई, पुणे, बेंगलोर इतर शहरांमध्ये तर हॉटेल रेस्टॉरंटला गॅस मिळण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. काही ठिकाणी तर गॅस एजन्सी बाहेर अक्षरशः लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि यामागचं मोठं कारण म्हणजे हॉर्मुझ समुद्रधोनी. जगातील जवळपास 20% तेल आणि मोठ्या प्रमाणात LNG याच मार्गाने वाहतूक होतो. भारतात येणारं जवळपास 50% कच्चं तेल आणि मोठ्या गॅसचा पुरवठा देखील याच मार्गाचा उपयोग होतो. पण सध्या अमेरिका आणि इराणच्या तणावामुळे हा समुद्र मार्ग धोक्यात आला आहे. अनेक टँकर्स आणि गॅस शिप समुद्रातच थांबले आहेत. तर दुसरीकडे भारताचा मोठा गॅस सप्लायर असलेल्या कतारमध्येही उत्पादनावर परिणाम झाल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत. त्यामुळे भारतात गॅस पुरवठा कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे आणि या परिस्थितीत केंद्र सरकारने काही मोठे निर्णयही घेतले आहेत. LPG सिलेंडरची विंडो 21 दिवसावरून डायरेक्ट 25 दिवस करण्यात आली आहे, जेणेकरून साठेबाजी, काळा बाजार रोखता येईल. तसेच घरगुती गॅसलाही प्राधान्य देण्यात आले आहे. म्हणजेच मिडल ईस्टमध्ये युद्ध हजारो किलोमीटर दूर जरी असलं तरी त्याचा परिणाम डायरेक्ट आपल्या स्वयंपाकघरावर होऊ शकतो. त्या शहरात गॅस पुरवठ्यावर काही परिणाम झाला आहे का? नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा.